एक लक्षात ठेव, हे घर तुझं आहे, तुझ्या आई बाबांचं आहे हे घर. तू आणि हरीश कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा या इथे तुमच्या घरी येऊ शकता आणि त्याकरता तुम्हाला कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाहीये सिंचन. कळलं? हो बा. आई बाबा, तुम्ही दोघांनी किती मोठ्या मनाने माझ्या चुका माफ केल्या. अगं त्यात काय, लेख म्हणते ना मी तुला. माझ्यासाठी जसा हरीश, संतोष, मंगल, भावना, जानू, तशीच तू. तू चुकलीस की हक्काने कान पिळणार आणि तेवढ्याच पटकन माफही करणार. पण म्हणून सारखी सारखी अशी चूक करायची नाही. याच्याकडे बघून असं वाटत नाही की हा म्हणजे असं काहीतरी करेल. सगळं मुलीला छेडेल वगैरे असं वाटत नाही. कमाल आहे हा, तुमची खरंच कमाल आहे. म्हणजे मी जे काही माझ्या डोळ्यांनी बघितले ते खोटं वाटतंय का तुम्हाला? आई तू बोल हा याला काहीतरी, नाहीतर मी. अगं बाई, अहो हा, आपण याला ओळखलं कसं नाही? ए बाळा, तू आमच्या सिंचनाचा भाऊ आहेस ना? हो, सिंचनाचा भाऊ. अगं पण मग हे मला कसं माहित असणार? मी नाही बघितलंय याला कधी. अगं कधी आलेलाच नाही, नाही का? हो आता नमस्कार. अरे, बाळा सांगितलं का नाही आपल्या जानवीला की तू सिंचनाचा भाऊ आहे? सुपर. काकू. काकू ते राहून गेला होते बोलायला, वेळच नाही मिळाला. काय रे तू पण. अरे अगं जानवी हा आपल्या सिंचनाचा छोटा भाऊ आहे. हो, सिंचनाचा भाऊ सख्खा. आई असेल हा सिंचना वहिनीचा भाऊ, पण म्हणून हा जे काही वागलाय ना ते योग्य नाहीये. ह्याच्यामुळे जर का भावना ताईला त्रास होत असेल तर का ताईने ते सहन करावं? नाही आई बाबा, तुम्ही याला असं सोडू शकत नाही. याला योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. अगदी. ऐका ना, मी काय भावनाला त्रास वगैरे देत नव्हतो. जानू बघ, ते म्हणतायत ना म्हणजे त्याला त्रास द्यायचा नव्हता, चुकून झालं ना, चुकून ना, सॉरी म्हणून टाका. खरं सांगू का तुम्हाला, तर माझं भावनावर खूप प्रेम आहे. काय? खरंच मनापासून प्रेम. आणि मला भावनाशी लग्न करायचंय. अरे वाटेल ते बोलतोय हा मुलगा. ताई तू ह्याला ना स्पष्टपणे नकार देऊन टाका आत्ताच्या आत्ता. हे म्हणजे बरं आहे. सरळ कुणी आमच्या घरी काय येतं, माझ्या बहिणीला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणताय, लग्नाची मागणी घालताय. आई बाबा तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? या अशा फालतू मवाली माणसाशी लग्न लावून देणार आहात ताईचं? नाही नाही, मवाली वगैरे नाही वाटत नाही ग. आणि सिंचनाचा भाऊ आहे ना, अशी भाषा नाही योग्य याच्याकरता ग. बाबा तुम्ही अजून सुद्धा मलाच बोलताय. तो नक्की कसा वागलाय ते तरी बघा. जानू मी काय म्हणते, हे बघ, आपण हा विषय इथेच थांबूया. उगाच विषय चिघळायला नको. आणि त्यांनी त्यांच्या मनातलं सांगितलं. हे बघा, तुम्ही तू सांगितलंयस मनातलं, पण आम्हाला सुद्धा विचार करायला वेळ हवा. तेव्हा कळवतो आम्ही. हा ए आई काय कळवतो? काय बोलतेस तू? जानू काय झालं? अगं काय? बसा 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 बसा. अगं पण काय झालं सांगशील की नाही? सांगते बस आई. बस 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 बस, हा, सांग. हे काय चाललंय तुमचं? काहीही झालेलं नाहीये. तू गप्प बसा. मी एकदम ठीक आहे. मी तुम्हाला यासाठी इथे बोलवलंय कारण मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. बरं मी आता जे काही सांगेन ते नीट लक्ष देऊन ऐका. जानू तुला काही त्रास होतोय का बाळा? आई नको काळजी करूस, ठीक आहे मी एकदम. तर मला असं सांगायचंय की आपली भावना ताई कुणाच्या तरी प्रेमात पडलीये. जानू अगं तू काय सांगतेस बाबा का? हो, शांत व्हा शांत व्हा. म्हणजे काय झालं, आम्ही आता आतमध्ये त्या सिद्धिराज बद्दलच बोलत होतो. म्हणजे खरं तर मी त्या सिद्धिराजला नावच ठेवत होते. मी म्हटलं की कसा मवाली माणूस आहे हा, असा कसा सरळ आपल्या घरी येतो, तुला लग्नाची मागणी वगैरे घालतो. म्हणजे मी त्या माणसाला नावं ठेवत होते, त्याच्याबद्दल वाईट बोलत होते. पण भावनाताईचं काहीतरी वेगळंच सुरू होतं बाबा. हो आई, म्हणजे
मी एवढं काय काय बोलतेय त्याच्याबद्दल, पण या मॅडमच्या तोंडून त्या माणसासाठी एक वाकडा शब्द निघाला नाही. उलट त्याचं फुल कौतुक सुरू होता. म्हणजे सिद्धिराज असे आहेत, सिद्धिराज मनाने खूप चांगले आहेत, सगळ्यांसाठी खूप कामं करतात, समाजसेवा करतात, नुसतं आपलं सिद्धिराज सिद्धिराज सिद्धिराज. तर या सगळ्यावरून मी हे कन्क्लुजन काढलं आहे की आपली भावनाताई मिस्टर सिद्धिराज गाडे पाटलांच्या अखंड प्रेमात बुडाली आहे. तिला त्यांच्या पलीकडचं जगच दिसत नाहीये. त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी या दोघांच्या लग्नाला पटकन परवानगी देऊन टाका. हा अगं काय? आई, हा मी काय म्हणते, म्हणजे बघ, आपण त्या सिंचना वहिनीच्या घरच्यांना काय फारसं ओळखत नाही. हो ना. आपण आधी त्यांना भेटूयात, म्हणजे निदान एक बघण्याचा कार्यक्रम तरी होऊ दे. आई, अगं काय झालं, असं काय करतेस? नाही म्हणजे तुझी मुलगी लव्ह मॅरेज करतेय म्हणून तू काही बघण्याचा कार्यक्रम करणार नाहीयेस का? नाही तसं नाहीये ग. मग कसं आहे? नाही आई, मला असं वाटतं या गोष्टींना आपण लवकरात लवकर सुरुवात करायलाच हवी. आपण लवकरच त्यांना इथे बोलावून घेऊयात. हा, नाही 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 नाही, नको. आपण कशाला बोलवायचं त्यांना? भावना ताई आहे ना, ती बोलेल सिद्धिराजशी. हो ना ताई, तुझ्याकडे असेल ना सिद्धिराजचा कॉन्टॅक्ट नंबर? हा,